2025 पासून पैसे असून पण गॅस मिळणार नाही। आत्ताच्या आता हे काम करून घ्या। यासाठी अंतिम मुदत पुढील 5 दिवस आहे। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण आता सरकारने गॅस सिलेंडर बाबत कडक 3 नियम लागू केले आहेत। यामध्ये सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जो गॅस ग्राहक हे काम करणार नाही त्यांना इथून पुढे पैसे असून पण गॅस दिला जाणार नाही। मग आता तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते नक्की बघा। हे बघा मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये गॅस वापरत असाल तर हे 3 नियम पाळावेच लागतील, अन्यथा तुमच्याकडे पैसे असून पण तुम्हाला गॅस मिळणार नाही। त्यामुळे लक्षपूर्वक बघा कोणते 3 नियम लावले आहेत। पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडरवर 3 नियम लागू केले आहेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील। हे नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे तुमच्या खिशामध्ये असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात सरकारने आता सांगितलं आहे। यामध्ये 3 नियमांमधील 2 नियमांच्या अंतर्गत तुम्हाला एक काम खूप अर्जंटमध्ये करायचं आहे। येत्या 5 ते 7 दिवसात तुम्ही हे काम केलं नाही तर इथून पुढे तुम्हाला गॅस पैसे असून पण मिळणार नाही। तुमच्याकडे पैसे असतील तरी पण तुम्हाला मोकळ्या हाताने म्हणजेच गॅस न मिळवता माघारी यावे लागणार आहे। पुढील 5 ते 7 दिवसात हे काम लगेच करून घ्या, नाहीतर तुम्हाला 2025 पासून एकही गॅस मिळणार नाही, पैसे असून पण गॅस मिळणार नाही। परत तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरणार नाही। त्यामुळे 3 नियम कोणते आहेत आणि तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, फक्त हे एकच काम आहे जे तुम्हाला करायचं आहे। नाही केलं तर तुम्हाला गॅस मिळणार नाही असं सरकारनं सांगितलंय। त्यामुळे जर करता तुम्ही दुसऱ्याचा गॅस घेऊन जर तुम्ही स्वयंपाक करायचा विचार करत असाल तर हे जर तुमच्या सरकारच्या लक्षात आलं तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकतं, असं सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलंय। त्यामुळे खूप अर्जंटमध्ये तुम्हाला हे काम करावं लागणार आहे। हे केल्यानंतरच तुम्हाला गॅस मिळणार आहे। मग असे सरकारने काय केले आहे, हे 3 कडक नियम का लावले आहेत हे तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे सांगणार आहे। बघा मित्रांनो, हे 3 नवे नियम आता संपूर्ण देशभरात लागू होत आहेत। तुम्ही HP चा गॅस वापरत असाल किंवा तुम्ही भारत गॅस वापरत असाल किंवा तुम्ही इंडियन गॅस वापरत असाल, तुम्ही कुठल्याही कंपनीचा जर गॅस वापरत असाल तर आता तुमच्यासाठी हे 3 नियम बंधनकारक केले आहेत। हा नियम पाळला आणि हे काम जर तुम्ही अर्जंटमध्ये केलं तरच तुम्हाला आता पुढील 2025 पासून गॅस मिळणार आहे, अन्यथा पैसे असून पण तुम्हाला गॅस मिळणार नाही, असे कडक आता आदेश आले आहेत। यासाठी 3 नियम लावले आहेत। यामधील शेवटचा जो नियम आहे त्यामध्ये आनंदाची एक बातमी देखील आहे। कोणती आनंदाची बातमी असणार आहे बघा, कडक 3 नियम कोणते आहेत बघा। आता तुम्हाला मी सांगतो तशा पद्धतीने एक काम तुम्हाला करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गॅस घेताना 200 रुपयांनी गॅस स्वस्त मिळणार आहे, परंतु हे फक्त ठराविक लोकांनाच आहे। मित्रांनो, नवीन वर्ष सुरू होतंय आणि त्यातच तेल कंपन्यांनी मोठा नियम लागू केलाय जो प्रत्येक ग्राहकांना जाणून घेणं आता गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या राज्यात नवीन सरकार आल्याने एक मोठे गिफ्ट पण आता गॅस ग्राहकांना दिले जाणार आहे। ते म्हणजे तुम्हाला एकावर एक गॅस मोफत आता सिलेंडर दिला जाणार आहे। बघा मित्रांनो, नवीन सरकार आता भाजप चालय, केंद्रामध्ये पण आपल्या भाजपचे सरकार आहे। त्यामुळं नवीन नवीन योजना काढत आहे। त्यामधील एक योजना अशी पण आहे ज्यामार्फत तुम्हाला एक गॅसला तुम्ही पैसे दिले तर पुढील महिन्याचा जो गॅस आहे तो तुम्हाला आता मोफत दिला जाणार आहे। मग आता तुम्ही जर गॅस ग्राहक असाल तर तुम्हाला मोफत गॅस कसा मिळवायचा ते पण बघा। मग आता यासाठी तुम्हाला जो मोफत गॅस आहे त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही, अशी पण एक योजना आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आणली आहे। आणि ही योजना मित्रांनो नवीन वर्षाच्या या तारखेपासून सुरू होते। मग आता ही योजना कोणती असणार आहे मित्रांनो आणि कोणत्या तारखेला ही योजना सुरू होत्या ते पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला आता अर्जंटमध्ये एक काम करावं लागणार आहे। आत्ताच्या आत्ता पटकन तुम्हाला ते काम करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमच्याकडे पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, असं सरकारनं सांगितले। मग आता तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न पडला असेल की हे काम कोणतं असणार आहे आणि कोणते 3 नियम लागू केलेत। तुमच्या घरामध्ये जर गॅस असेल, जर तुम्ही स्वयंपाक त्यावर करत असाल तर तुम्हाला 2-3 महिन्यातून तुमचा गॅस संपत असेल, ज्यावेळी तुम्ही गॅस भरायला जाता किंवा गॅस मागवता फोन करून, जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला गॅस मिळणार नाही इथून पुढं। त्यामुळे कोणतं असणार आहे बघा, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आता गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आले आहे। 3 महत्त्वाचे नियम आहेत, ज्यामधील 2 नियम खूप कडक आहेत। हे केल्याशिवाय तुम्हाला आता गॅस मिळणार नाही, त्यामुळे हे काम अर्जंटमध्ये करून घ्या। तर काय काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे
आणि आता गॅस सिलेंडरच्या बाबतीत कोणते 3 नियम लागू झाले आहेत आणि कोणते काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे, त्यासाठी व्हिडिओ खूप लक्षपूर्वक बघा। हे 3 नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ कृपया बंद करू नका, नाहीतर तुम्हाला पैसे असून पण तुम्हाला गॅस मिळणार नाही। बघा मग कोणते नियम आहेत हे बघा। गॅस मिळणं जर बंद झालं, मित्रांनो लक्षात ठेवा, आता जर तुमचं गॅस मिळणं बंद झालं तर तुम्ही स्वयंपाक कशावर करणार आहात? तुम्ही डबल पैसे टिबल पैसे किती पण द्या, तुम्हाला गॅस कोणीही देणार नाही, गॅस मिळणार सुद्धा नाही। कारण की हे नियम तुम्हाला आता पाळावीच लागणार आहेत, हे काम आता तुम्हाला करावीच लागणार आहे। तुमच्याकडे 5 ते 6 दिवस अवधी आहे, खूप अर्जंटमध्ये तुम्हाला आता काम करावं लागणार आहे। त्यामुळे जरा विचार करा, हे काम चुकून जर तुमच्या हातून करायचं राहून गेलं आणि अचानक एक दिवस तुमच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस संपला तर तुम्ही काय करणार आहात? त्यासाठी हे नियम जाणून घ्या, समजून घ्या आणि हे काम तात्काळ करा। 3 नियम कडक महत्त्वाचे आहेत। कोणते नियम असणार आहेत, तुम्हाला काम कोणतं करायचं आहे बघा। मित्रांनो तुम्ही कल्पना करा, तुमच्याकडे पैसे आहेत आणि गॅसची गरज आहे, गॅस संपलाय, पण पैसे असून पण गॅस जर मिळणार नाही असं जर सरकारनं नियम काढला आहे तर हा नियम का काढलाय असं पण तुमच्या मनामध्ये विचार आला असेल, तर तो लक्षात ठेवा कोणता नियम आहे। तर असं व्हायले की गॅसची आता चोरी व्हायली आहे। तुमच्या घरामध्ये गॅस येताना तुम्हाला अनेक वेळा जाणवलं असेल की तुमच्या गॅसमध्ये कधी कमी येतो, कधी व्यवस्थित येत नाही, तर या कारणाने सरकारने हे नियम लावलेत बघा। आणि तुम्हाला अशी पण एक योजना आहे ज्याद्वारे तुम्हाला आता 200 रुपयांनी गॅस तुमचा स्वस्त मिळणार आहे। तर मित्रांनो हे नियम लावण्यामागे सरकारचे मोठे कारण आहे, त्यामुळे आता सरकार गॅस जी चोरी होती ती हे बंद करणार आहे। गॅसमधून जी चोरी गॅस काढून घेतला जायचा तर याची चोरी आता हे जे काय असेल ते बंद होणार आहे। यासाठी नियम लावलेत। तुम्हाला कोणतं काम करायचं बघा, हे काम केल्याशिवाय तुम्हाला पुढील वर्षापासून म्हणजेच नवीन वर्षापासून तुम्हाला गॅस दिला जाणार नाही। बघा कोणतं काम आहे, सरकारनं नवीन वर्षात 3 मोठे नियम लागू केले आहेत। तुम्ही जर वेळेवर म्हणजे 6 ते 7 दिवसाच्या आत हे काम केलं नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यात गॅस मिळणं अशक्य होईल, पैसे असूनही तुम्हाला गॅस मिळणार नाही। मग आता कोणते नियम असणार आहेत, कोणतं तुम्हाला काम करायचं आहे हे तुम्ही ऐकायला जर तयार असाल तर आता जाणून घेऊया सविस्तरपणे। पुढील 2 मिनिटाच्या आत तुम्हाला सर्व नियम सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात एक महाराष्ट्र सरकारने अशी खास योजना चालू केली आहे ती सांगतो की ज्यासाठी तुम्ही जर पात्र झाला तर तुम्हाला तब्बल 300 रुपयांनी कमीने गॅस मिळू शकतो। आणि एवढंच नाही तर एक विशेष योजनेचा फॉर्म जर तुम्ही त्या ठिकाणी भरला तर तुम्हाला गॅस फुकट देखील मिळू शकतो। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, लक्षपूर्वक बघा, तुम्हाला व्हिडिओ सांगतो। आता लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, तुमच्या स्वयंपाकघरात उभा असणारा गॅस सिलेंडर तुम्हाला आता सहजासहजी इथून पुढे मिळणार नाही, कारण की आता नवीन वर्षात काही नवीन जी काय असेल ते 3 नियम लागू होत आहेत, ज्यामुळे गॅस विकत घेण्यासाठी फक्त तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागणार आहे। आता इथून पुढे तुम्हाला फक्त पैसे असून तुमच्या खिशामध्ये चालणार नाही, तर या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। ही जर माहिती नसेल आणि तुम्ही जर हे काम केलं नाही तर इथून पुढे पैसे असून पण तुम्हाला गॅस दिला जाणार नाही। मग कोणतं काम तुम्हाला करायचं आहे, सरकारने कोणते 3 महत्त्वाचे नियम लागू केलेत बघा, ज्यामधील 2 नियम कडक आहेत, 3रा नियम खूप आनंदाचा आहे। त्याचे कारण तुम्हाला मी सांगणार आहे, कारण 3ऱ्या नियमामध्ये तुम्हाला मोफत गॅस दिला जाणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हा नियम लागू होतोय। काय नियम आहे, काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला गॅस व्यवस्थित मिळेल, स्वस्त दरात मिळेल? तर पहिला नियम जो आहे, पहिली जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मित्रांनो, तुम्हाला आता गॅस कनेक्शनला आधार लिंकिंग करणे गरजेचं आहे। लक्षपूर्वक बघा मित्रांनो, म्हणजेच तुम्हाला EKYC करायची आहे। त्यामधील 2रा नियम त्यापेक्षा कडक असणार आहे, तो जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला डबल पैसे असून पण गॅस मिळणार नाही। पण 3रा नियम मित्रांनो आनंद आहे, सुखद आहे, ज्यामध्ये गॅस फुकट देखील तुम्हाला मिळू शकतो। आता पहिला नियम आहे जे म्हणजे गॅस कनेक्शन आधार लिंक करणं बंधनकारक आहे। आता पहा मित्रांनो, गॅस कनेक्शन जे आहे ते गॅस तुमचा आधार कार्डला कनेक्शन हे करून घ्यायचं आहे, ते मित्रांनो तात्काळ करून घ्या। त्यासाठी तुम्हाला पुढील 5 ते 6 दिवस सांगितलेत। तेल कंपन्या तसेच महाराष्ट्र सरकार तसेच जे आता नवीन मंत्री झाले आहेत, तुम्हाला माहित असेल, त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय की आता तुमचा जो गॅस येतो तो गॅसमधील जे काय असेल ते कमी येतो आणि यासाठी नागरिकांनी तक्रार सुद्धा केली आहेत। त्यामुळे नवीन सरकार आल्याने मोठा निर्णय घेतलाय बघा। तुम्हाला माहित असेल, यासाठी EKYC तुम्ही करायला सांगितलेली, त्यासाठी सप्टेंबरपर्यंत डेट वाढलेली, ऑक्टोबर झालं, नोव्हेंबर झालं, आता डिसेंबर सुद्धा आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पुढील 5 ते 6 दिवसामध्ये EKYC करणं गरजेचं आहे। नाही केला तर तुम्हाला पैसे असून पण गॅस मिळणार नाही, असं स्पष्ट शब्दात सरकारनं सांगितलंय। मित्रांनो, आता तुम्हाला शेवटची योजना सांगतो, ज्यामधून तुम्हाला मोफत गॅस दिला जाणार आहे। आनंदाची बातमी आहे बघा,
महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। यामधून तुम्हाला आता मोफत 3 गॅस सिलेंडर देण्याची घोषणा झाली आहे। परंतु आता नवीन वर्षात याची अंमलबजावणी देखील झाली आहे। मित्रांनो, तुम्ही अनेक यूट्यूबमध्ये बघितलं असणार 3 गॅस मिळणार 3 गॅस मिळणार अशा अफवा होत्या, परंतु ते आता खरं झालं आहे। आता याची अंमलबजावणी झाली आहे। त्यामुळे आता सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने 514 कोटींची तरतूद या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर पुढील म्हणजे जे काय असेल ते नवीन वर्ष आहे, तारीख याची फिक्स झाली नाही, तर नवीन सांगतो की तुम्हाला नवीन वर्षात मोफत 3 गॅस सिलेंडर रेशन कार्डावरती, पिवळे केशरी पांढरे या रेशन कार्डावरती तुम्हाला 3 गॅस सिलेंडर देण्याची घोषणा अखेर होऊ शकते। अर्थसंकल्प जे अर्थमंत्री नवीन आहेत आता जे अजित पवार आहेत ते अर्थसंकल्प मांडतील, त्यानुसार तुम्हाला मोफत जे काय असेल ते तुम्हाला जे काय असेल ते गॅस सिलेंडर 1 2 3 असे तुम्हाला जेवढं संपेल तेवढे गॅस सिलेंडर देण्यात येईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।